विदर्भातील काही हनुमानाची मंदिरं सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यात नागपूर जिल्ह्यातील पंचमुखी हनुमान, अमरावतीमधील महारुद्र मारुतीच्या मंदिराचा समावेश आहे। जाणून घेऊया मंदिरांची महती। नागपूर शहराकडून सुमारे तासाभराच्या अंतरावर बेलोरी इथं टेकडीवर बसलेलं हे आहे श्री संकट मोचन पंचमुखी हनुमान मंदिर। या टेकडीवरून आजूबाजूचा अनेक किलोमीटर पर्यंतचा निसर्गरम्य परिसर दृष्टीस पडतो। हनुमानाचं मंदिर असल्यानं वानरांचं सुद्धा या ठिकाणी नेहमीच वास्तव्य असतं। या मंदिरातील मूर्ती 700 वर्ष प्राचीन असल्याचं सांगण्यात येतं। सुमारे 6 फूट उंच असलेल्या या मारुतीची पंचमुखी मूर्ती आहे। या 5ही मुखांवर चांदीचे मुकुट आहेत। वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। अयोध्या, वृंदावन, काशीमधून पंडित आणि धर्माचार्य मुक्कामासाठी मंदिरात येत असतात। इथे तर तसं लहानपणापासूनच येतो आहे, पण आता गेल्या 3-4 वर्षापासून येणं जरा जास्त वाढलेलं आहे। आता शनिवारी पण येतोय, मंगळवारी पण येतोय, मधात मन झालं तेव्हा येतोय। श्रद्धा जर म्हटलं तर आता असं आहे की इकडे आल्यानंतर ना एकदम शांत वाटतंय आणि असं वाटतं की कोणीतरी आहे आपल्या पाठीशी आता, की जो सगळं सांभाळून घेतोय म्हणून आपल्याला। आणि हे मंदिर एका टेकडीवर स्थित आहे। त्या टेकडीच्या मध्यभागी उभं राहिले असता आपल्याला डावीकडे शमी विघ्नेशाचे आदासा मंदिर दिसते आणि उजवीकडे बघितल्याचा श्री क्षेत्र रामटेकचे राम मंदिर दिसते। आणि या टेकडीवर 7 महात्म्यांनीच्या पावन सानिध्याने आणि पावन वास्तव्याने हे टेकडी पुनीत झालेली आहे। नागपूरच्या पंचमुखी मंदिराप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात श्री क्षेत्र जहागीरपूर मधील महारुद्र मारुतीचं मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे। 400 वर्ष हनुमानाचं वास्तव्य असलेलं हे जागृत भव्य मंदिर आहे। या ठिकाणी जमिनीतून प्रकटलेल्या हनुमानाचं मंदिर उभारण्यात आलं। श्रीकृष्णाच्या भेटीला गेलेल्या हनुमंतानं रुक्मिणी मातेची चौकशी केली। भगवंताने रुक्मिणी माता कुंडलपूर अर्थात आत्ताचं अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर इथं असल्याचं हनुमंताला सांगितलं। रुक्मिणीच्या दर्शनासाठी हनुमान कौंडण्यपूर मध्ये आला। रुक्मिणी मातेच्या भेटीनंतर मातेने हनुमंताला याच परिसरात थांबायला सांगितलं। तेव्हापासून हनुमान जहागीरपुरात बसल्याची आख्यायिका आहे। ये जो स्थान जो था गड्ढा था, चारा काटते काटते औजार से इनके मस्तक पर लगा और वहाँ से खून निकल गया। फिर मालक लोग आए, यहाँ देखते हैं पूरा खोद के यहाँ कि इसके अंदर कोई जीव जंतु तो नहीं कट गया है। फिर यहाँ पर जोरों से आवाज़ निकला कि हमारी माता जी कुंडनपुर में है, उनकी रक्षा के लिए हम यहाँ पर अवतार लिए हैं। फिर लोग इसको खोदना चालू कर दिए कि नहीं नहीं यहाँ पर तो कोई आएंगे इन लोग जंगल में इनकी पूजा के लिए, तो लोग खोदना फिर चालू कर दिए डबल से। फिर जोरों से गड़गड़ाहट के साथ आवाज़ हुई कि जब भी रहेंगे हम यहीं पे रहेंगे। फिर टीन विन लगाकर लोग पूजा पाठ करना चालू कर दिए। हे जे मंदिर आहे, इथली मूर्ती जी आहे महारुद्र मारुतीची, ती अति प्राचीन आहे आणि ते स्वयं प्रकट झालेली आहे जमिनीमधून। आणि आजच्या परिस्थितीमध्ये लाखो परिवारांचे कुलदैवत म्हणून ते प्रख्यात झालेले आहे। पूर्ण हिंदुस्थानातच नव्हे तर हिंदुस्थानाच्या बाहेरून सुद्धा, परदेशातून सुद्धा लोक महारुद्र मारुतीच्या दर्शनार्थ जहागीरपूरला येतात। या मंदिरात असं वैशिष्ट्य आहे की इथे येणाऱ्या सर्व भाविकांची कशी जी काही इच्छा असेल ते मारुती पूर्ण करते। या जागरूक देवस्थानाला सिने अभिनेत्यांनी सुद्धा भेटी दिल्या। अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 1989 आणि 1991 मध्ये म्हणजेच 2 वेळा मंदिरात महारुद्र हनुमानाचं दर्शन घेतलंय। तर अभिनेता मनोज कुमारने सुद्धा 1995 साली या मंदिरात महारुद्राचं दर्शन घेतलं। अमरावतीचं महारुद्र मंदिर या परिसरातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर।